अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त उपाय आणि उपासना या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। सध्या चैत्र नवरात्रीचा उत्साह सगळीकडे सुरू आहे। नवरात्रीच्या या 9 दिवसात देवीच्या 9 रूपांची अगदी मनोभावे पूजा केली जाते। देवीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय, सेवा, नामस्मरण, पूजा केल्या जातात। देवीची पूजा केल्याने शारीरिक शांती सोबतच मानसिक शांतीही मिळते। आपण या व्हिडिओमध्ये देवीला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करायचे ते बघणार आहोत। आपल्याला जर पैशासंबंधी काही अडचणी येत असतील, पैशाची चणचण भासत असेल, पैसा घरात येत असेल पण टिकत नसेल, खर्च होत असेल, आजारपणात किंवा आणखी काही अडथळे येत असतील आणि त्यामुळे आपल्याला पैसा खर्च करावा लागत असेल, तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे। चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा केल्याने आपल्या घरात सुख, समाधान, समृद्धी येते। चैत्र नवरात्रीतील 9 दिवसांना खूप महत्त्व आहे। तुम्हाला नवीन व्यवसाय किंवा एखादं काम, बिझनेस सुरू करायचा असेल तर या दिवसांपासून तुम्ही सुरू करू शकता। आपण जी काही सेवा करतो ती सेवा आपल्याला मनोभावे करायची आहे। यामुळे देवी लवकर प्रसन्न होणार आहे। मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे, ते या नवरात्रीमध्ये केल्याने तुम्हाला लाभ तर होईलच, पण तुमच्या जीवनात सुख समृद्धी नांदणार आहे। चला तर मग बघूया चैत्र नवरात्रीमध्ये कोणते उपाय करायचे। नवरात्रीमध्ये तुम्हाला कवड्यांची पूजा करायची आहे। तुम्हाला दुकानात जाऊन पिवळ्या कवड्या घेऊन यायच्या आहेत। घरामध्ये असतील तरीही चालतील। तुम्हाला 5, 7, 11 अशा कवड्या घ्यायच्या आहेत। त्याची पूजा करून त्यावर श्री सुक्तमचा पाठ करायचा आहे। श्री सुक्तमचा पाठ तुम्ही संकल्प करून 11 वेळेस, 21 वेळेस, 51 वेळेस करू शकतात। आणि पाठ झाल्यानंतर त्या कवड्या देवीला अर्पण करायच्या आहेत। असे केल्याने देवी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे, कारण देवीला कवड्या खूप प्रिय आहेत। त्यानंतर देवीला अर्पण केलेल्या कवड्या तुम्ही तिजोरीमध्ये किंवा जर काही तुमचा बिझनेस, व्यवसाय असेल तर त्या गल्ल्यामध्ये, या उपायाने तुम्हाला आर्थिक लाभ होईल। कर्जाचा सामना करत असाल तर हा उपाय नक्की करून बघा। हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी नक्की दूर होणार आहेत। ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।